त्या दिवशी ते मला आवडलं ना तिथं हिने आणलं लगेच. तर गाइस वेलकम बॅक टू रोंडिया ब्लॉग. स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आहे मम्मी पप्पांच्या लग्नाचा वाढदिवस आणि आज आम्ही सेलिब्रेट करणार आहोत. काल तुम्ही बघितलं असेल ब्लॉगमध्ये मी सगळं सामान वगैरे आणलेलं गुलाबजामचं. तर आता करायला घेणार आहे मी गुलाबजाम वगैरे आणि जेवणाची तयारी नंतर करेल दुपारच्या नंतर. तर या ठिकाणी घेतलेत मी गिफ्टचे पॅकेट गुलाबजामचे आणि ते घे घेतले आणि हे दूध. स्वतः पहिले पीठ मळून वगैरे घेते. बाबू आली माझी हेल्प करायला. मी आणि बाबू आम्ही दोघे मिळून गुलाबजाम बनवणार ना. चला तर करूया स्टार्ट. दिसते पूर्ण तुला येतात ना गोळा गोळा करता. तर पीठ आता चांगलं असं मळून घ्यायचं आहे दुधात. थोडं थोडं दूध टाकून मळून घ्यायचं आहे. गुलाबजाम तर सगळ्यांनाच करता येतात आणि पॅकेट ऑलरेडी रेडीमेड आहे. सो काय यात रेसिपी नाही आहे. पण मी आज गुलाबजाम स्वीटसाठी म्हणजे स्वीटमध्ये गुलाबजाम करणार आहे. आणि चणा डाळ मशरूमची भाजी, भात, वरण. बाबू बोल काहीतरी. तुला भाजी कोणती आवडते सांग. चणा डाळ मशरूम आवडतं ना तुला. वरण भात. तर इथे बनवत आहे मी पाक. 1.5 कप साखर घेतली आणि 1.5 कप पाणी आणि वेलची पूड टाकली आहे. आत्याने काल कापून ठेवलं डाळीची पाने ना. आत्या बोललेलं का तुम्हाला. रात्रीच्या कापीत ना. हो का. तर आळूचे पानं कापून दिले. आळूवडी करायला का आत्याने आपणकडे का करून आणले ना आळूवडी. सो मस्तपैकी यम्मी यम्मी गुलाबजाम माझे रेडी झालेत. आत्ताशी एवढेच झालेत. अजून मी एक पॅकेट मागवलंय. हे थोडं मोठं मागवलंय पॅकेट. तर ते पण गुलाबजाम करून घेते मी. आणि ते आता आलेत सो त्यांना पहिले जेवायला वाढते. मग नंतर परत गुलाबजाम करायला येईल. तर गुलाबजाम वगैरे झाले करून आणि आता मी इथे बसले मॅगी खात. काय पाहिजे तुला. काय देऊ. काय ना बाबा. नको नको ताऊ नको. दमलं झालं आता मला अक्षरशः. आणि मी आलूची वडी करून घेतली आहे बॉईल आणि तिकडे त्या साईडला पण ठेवलेत अजून. आणि इथं आता ते घेते या साईडला वरणाला डाळ वगैरे शिजवून घेतली आहे. सगळी तयारी ऑलमोस्ट झाली आहे. इथे पान अजून वडे म्हणजे शिजत आहेत. वड्या कट करून घेतल्या आहेत. हे अशा प्रकारे थोड्या आळूच्या वड्या केल्यात आणि गोल पण केल्यात. गोल खाली आहेत. वरण झालं आहे. इथे भाजी होते आपली. बटाटा आणि मशरूम टाकले शिजायला आणि डाळ वरतून नंतर टाकणार आहे. थोडीशी एक शिट्टी घेऊन नंतर मग डाळ टाकणार आहे. मग भाजी वरण झालं की मग भात नंतर घालेल आणि नंतरच वडे वगैरे तळून घेईल. A few moments later. तर आले आहेत आणि आम्ही आमची चालू होते डेकोरेशनची तयारी. पिऊला फुगा द्या माझा. तो पिऊ घेतो. पप्पा आज रेडी झाला. पप्पाने दाखवलंच नाही. मी एवढंच हाफ तोंड दाखवलं फक्त. पप्पा आणि मम्मीला नंतर दाखवेल. ते रेडी झालं दोघं. अजून बलून्स लावा. ते पिऊ माझे घे. पिऊ बा काय करते का ही. पिऊ छी तिथे थोडं. फोटो काढायला पिऊ मस्त तोंड तुमचं काय ड्रेस वरतीस का. त्या ड्रेस
कुठे सोडू इकडे अजून वेळ आहे मला इथे बसा मामाजवळ बसा या बसा मामाजवळ तुझा मामा ते इथं बोलायला पाठव इथं आईला बसू दे पहिलं तर तुला बघायला पाहिजे साखर दिली का दिली का तुम्ही आता शुगर होतो सगळ्यांना दिली गिफ्ट सोन्याचं आहे मग त्या दिवशी ते मला आवडलं ना तिथं हिने आणलं लगेच आमची दीदी झोपली नाही नाही काढत आहे प्रतीक्षा काय बाई टिकीन बघ मी तर एक बर्थडे झाला तर काय बोला हो पुढं कपड्यांच्या